नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4 वर्षांपासून सुरू असलेल्या मालमत्ता वादातून 53 वर्षीय महिलेच्या घरात घुसून 2 परिचितांनी तिच्यासोबत अश्लील कृत्य करत विनयभंग केला। पीडित महिलेच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला आणि आरोपी दिलीप शेंडे तसेच आरोपी विक्रम शेंडे हे एकमेकांना ओळखत होते। गेल्या 4 वर्षांपासून या 2 पक्षांमध्ये मालमत्तेवरून वाद सुरू होता। तक्रारीनुसार घटनेच्या दिवशी ती महिला कामावरून घरी परतली होती आणि कपडे बदलत होती। त्याचवेळी दोनही आरोपींनी घरात प्रवेश करून तिच्यासोबत अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केला। या घटनेमुळे व्यथित झालेल्या त्या महिलेने तात्काळ कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोनही आरोपी विरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। जे फिर्यादी आणि आरोपी आहे हे रिश्त्यामध्ये नातेवाईकच आहेत आणि फिर्यादी 53 वर्षीय आहे आणि ते आपल्या एकांतवासामध्ये असताना आरोपीने त्यांना पाहिलं असं फिर्यादीची तक्रार आहे आणि त्या तक्रारीवरून सदर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांचं कोणत्याही आरोपीचं पार्श्वभूमी नाही आहे, गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे।